रेसिपी याच्यामध्ये सगळं तुमच्याचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला मसाला मेथी करून दाखवणार आहे. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला आता हे मी असं गॅसवर पॅन ठेवलेला आहे. तर ही पॅन गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हे 2 पळ्यात तेल टाकून घेऊ. तर हे आपलं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि मोहरी टाकू. तर मोहरी अशी तडतडली की हा आपण मोठा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये असा टाकून देऊ. तर आपला हा कांदा लाल होईस तर आपल्याला असं सारखं परतायचा आहे. तर इथेच आपल्याला 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट सुद्धा त्याच्यात टाकायची आहे. तर या पेस्टमुळे आपल्या भाजीला सुंदर असा चांगला सुगंध येतोय. तर ह्या कांद्यावर आपण तुम्ही बघू शकता 7-8 पानं आपण कढीपत्त्याची घातलेली आहेत. तर आपला हा कांदा लाल होईपर्यंत आपण ह्याला आता तळीवर करून घेऊ. तर हा आपला कांदा असा सोनेरी झाल्यामुळे ह्याच्यामध्ये आपण हा चिरलेला 1 मोठा टमाटा टाकून द्यायचा आहे आणि असं हलक्या हाताने ह्याला असं खालीवर करून घेऊ. तर आता आपण हे 1-1.5 चमचा लाल तिखट घालणार आहोत, थोडीशी हळद आणि हे धने जिरे पावडर. तर आपण हा सगळा मसाला असं खालीवरी करून एकजीव करून घेऊ आणि हे आपले टमाटे मऊ होईपर्यंत आपण असं ह्याला थोडं वाफ देऊ. मिश्रण असं एकजीव झालेलं आहे. त्याच्यामध्ये ही आपण चिरलेली मेथी टाकून घेऊ. तर आपली मेथी शिजेपर्यंत बारीक गॅसवर ह्याला असं वाफ द्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता या भाजीला मी असं पाण्याचा थोडा सपका दिलेला आहे. तर ही मऊ पडेपर्यंत आपण शिजवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता ही भाजी आपली आता होत आलेली आहे. तर त्यामध्ये आपण हे असं वाटलेलं शेंगदाण्याचं दरदरीत असं कूट घालायचं आहे. तर हे चवीपुरतं मीठ. तर अशा प्रकारे ही आपली भाजी तयार झालेली आहे जेवायसाठी. तर आपण आपला गॅस बंद करून घेऊ. तर चला मुलींना, अशा प्रकारे आपली मसाला मेथीची भाजी तयार आहे. तर तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. तर माझी ही भाजी जर तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या आईची रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.